श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय. लीळा नंबर 92. औसाचा पिंड उपार स्वीकार. मग सर्वज्ञ औसाला म्हणाले, भिक्षा मागून या, मग तुमचे पिंडदान चरितार्थ करू. मग भट्टोबास दुसऱ्या दिवशी देई गावाला सर्वज्ञांचे वस्त्र आणायला निघाले. तेव्हा औसा म्हणाली, जी स्वामी जगन्नाथा नागदेवाला सांगा, तो मला नदीच्या पलीकडे घेऊन जाईल. सर्वज्ञ म्हणाले, वानऱ्या नायकाला नदीच्या पलीकडे न्या. हो जी. मग भट्टोबासांनी औसाला पलीकडे नेले. भट्टोबास म्हणाले, आऊ, तू अगोदर आलीस तर माझी वाट बघ, आणि मी अगोदर आलो तर तुझी वाट पाहीन. मग औसा नातो कोरोच्या अन्न सत्राला गेली. औसा म्हणाली, है रे, काही भात आहे का? तो म्हणाला, हो आई आहे, पण शिळा आहे, घेऊन ये रे. तो शिळ्या भाताचा ढेपा घेऊन आला. औसाने सर्वज्ञांचे वस्त्र पसरले. औसा म्हणाली, आणखीन भात आण रे. त्याने पुन्हा अधिक भात आणला. काही आण रे. त्याने दही आणले, लोणचे मागितले, मग गावातून पुन्हा दही मागितले. औसाने दही भात कालवला. सर्व पदार्थांचे गाठोडे बांधून घेऊन आली. भट्टोबास पुढे आलेलेच होते. तेव्हा गंगेचे पाणी पुरामुळे चढत होते. भट्टोबास म्हणाले, चल आऊ, गंगेचे पाणी चढत आहे. मग दोघे नदी पार करायला निघाले. पात्राच्या मध्यभागी आल्यावर ठाव लागत नव्हता. भट्टोबास म्हणाले, आऊ, टाक भात खाली. वाद चाललो हो का रे नागया? औसाने गाठोडे डोक्यावरून खाली पाण्यात घातले आणि गाठोड्याचा पदर हातात धरला. ठावो लागो पावे तो बुचकळत गेले. मग पुढे ठाव लागला. भट्टोबास म्हणाले, कट आऊ, इतका भात आणि सर्वज्ञांचे वस्त्र गेले? औसा म्हणाली, नाही गेले बा नागया, कोठे आहे? दातात पदर धरला होता, तो दाखवला. भट्टोबासांनी गाठोडे बाहेर काढले, वस्त्रे पिळली. मग सर्वज्ञांजवळ आले. सिंहस्थळीच्या ठिकाणी आसन होते. सर्वज्ञांना दंडोते घातले, श्रीचरणा लागले. मग भट्टोबासांनी मागची सर्व हकीकत सर्वज्ञांपुढे सांगितली. सर्वज्ञांपुढे गाठोडे ठेवले. मग सर्वज्ञांनी कृपादृष्टीने अवलोकन करून उपासनीकडून त्यांचे पिंड करून घेतले. समस्त भक्तजन बसलेले होते. औसाने अगोदर सर्वज्ञांच्या श्रीकरी समर्पित केला, मग इतर भक्तजनांना दिला. सर्वज्ञांचे जेवण झाले. गुन्हा केला, विडा घेतला. सर्वज्ञ म्हणाले, आता आऊ वेचे पिंड चरितार्थ झाले. एकाच्या मताने हे सर्व औसाकडून करविले, बाईसाकडून देवविले. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय.